नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज जो डेटा आपण डिकोड करतोय तो ॲक्च्युली 5 तारखेचा संध्याकाळचा डेटा डिकोड करतोय। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर कालच्या ज्या पोझिशन्स होत्या रिटेलरच्या त्या ऑलमोस्ट 56,000 निगेटिव्ह होत्या। तर आज त्याच्यामध्ये अजून ऑलमोस्ट 1,10,000चं ॲडिशन होऊन आता 1,70,000 पर्यंतचे जे आहेत त्या निगेटिव्ह ॲड झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकत असाल इथे, ठीक आहे, तो तुम्हाला कर्सरनी दिसेल ऑलमोस्ट 35% ह्या शॉर्ट्स ॲड केलेल्या आहेत पुटमध्ये, ठीक आहे। कॉल जेवढे लॉंग आहेत ऑलमोस्ट तेवढेच शॉर्ट पण केलेले आहेत आणि इकडे पुट जरी शॉर्ट असले तरी ॲग्रेसिव्ह पुट लॉंग आहेत। तर हे रिटेलर आहे, हा स्कॅटर डेटा असतो दिवसभरात कुठून कुठल्या इंडियाच्या कानाकोपऱ्यातून कोण काय पोझिशन घेईल आपल्याला काही सांगता येणार नाही। तर हे झालं रिटेलरचं। रिटेलर थोडासा निगेटिव्ह झालेला आहे। आता रिटेलरला निगेटिव्ह टाकण्यात आलेलं आहे। मार्केट सकाळी ओपन झालं वरती आणि दिवसभर थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्ह राहिलं, म्हणजे ऑलमोस्ट 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं, ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये दुपारच्या वेळा थोडासा स्लो डाऊन आला, निगेटिव्ह ऑलमोस्ट 90 पॉईंट्सपर्यंत गेलं, म्हणजे 30-40 पॉईंट 50 पॉईंटपर्यंतचा निगेटिव्ह एक थोडासा शॉर्ट साईड दिसली। तर ह्या वेळात रिटेलर जो आहे तो त्याने ॲग्रेसिव्ह शॉर्ट ॲड केले असतील आणि त्याचवेळी एफ आयज काय करत होता तर तुम्ही बघू शकता एफ आयजमध्ये बघा एफ आयजने ऑलमोस्ट 77,000चे लॉंग ॲड केलेले आहेत। एफ आयज एवढा ॲग्रेसिव्ह लॉंग कधी होताना दिसलेला नाही। ज्यावेळी मार्केट पॉझिटिव्ह पण होतं तर त्यावेळी तो या ठिकाणी निगेटिव्ह किंवा न्यूट्रल त्याच्या पोझिशन्स होत्या। तर तुम्ही बघू शकत असाल तर जे आहेत कॉल शॉर्ट्स त्याच्यामध्ये 28% आहे। हा मेजर जरी असला, ठीक आहे, तरी पुट साईड जी आहे ती पण त्यांनी तेवढीच ॲग्रेसिव्ह वाढवलेली आहे। तर म्हणजे याचा व्ह्यूज अजूनही पूर्णपणे एकदम हार्ड पॉझिटिव्ह असं आहे असं नाही म्हणतायत, एक न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आहे। रिटेलर कम्प्लीट निगेटिव्ह आहे, थोडासा न्यूट्रल टू निगेटिव्ह आहे, पण प्रो जो आहे तो ॲग्रेसिव्ह लॉंग केलेला आहे। आता एवढ्या 3 पट जर पोझिशन वाढत आहेत, तुम्ही बघू शकाल 236%चा हाईक याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे। तर एवढ्या लॉंग पोझिशन्स आहे, पुट शॉर्ट केलेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह तर आहे पण ॲग्रेसिव्ह पॉझिटिव्ह नाही आहे। अशा प्रकारचं हे मार्केट असणार आहे उद्याच्या याच्यासाठी। बाकीच्या याच्यात ऑलमोस्ट सेम पद्धतीच्या पोझिशन्स ॲड केलेल्या आहेत, पण पुट शॉर्ट जे आहेत ते हे झालेले आहेत। त्यामुळे याला आपण काय म्हणूया, पुट बुल स्प्रेड, म्हणजे ATM पुट सेल करायचे आणि आउट ऑफ मनी बाय करायचे। तर अशा पद्धतीचे ह्या पॉझिटिव्ह पोझिशन्स आहेत प्रोच्या आणि FIIच्या। इथे बघू शकत असाल तर रिटेलरने ऑलमोस्ट डबल, म्हणजे जे कालच्या पोझिशन होत्या त्यापेक्षा ऑलमोस्ट 200% पोझिशन्स ॲड केलेल्या आहेत, ठीक आहे। तर प्रोने 163% आणि आपल्या FIIजने या ठिकाणी FIIजने 163% आणि प्रोने ॲग्रेसिव्ह 236% पोझिशन्स ॲड केलेले आहेत। आज दिवसभरात कसं काम झालं, OIवर दिसत होतं दोन्ही साईडचा मामला बरोबर होता, पण कुणाला तरी कुठल्या तरी एक साईड घेऊन काम करावं लागेल। आणि हा रिटेलर एवढा स्कॅटर्ड असताना, पूर्ण इंडियाभरातून लोक याच्यात काम करत असताना हा सुद्धा त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला आणि शॉर्ट्समध्ये कन्वर्ट झालेला आहे। आता FIIज काय करू शकतो उद्यासाठी 6 मेसाठी, तर ते थोडंसं निगेटिव्हमध्ये खोलण्याचा प्रयत्न करतील किंवा थोडंसं फ्लॅट ठेवतील आणि एक अचानक मोठी 300-400 पॉईंटची मूवमेंट येण्याचे चान्सेस पुढच्या काही वेळात, काही दिवसांमध्ये किंवा ॲटलिस्ट एक्सपायरीपर्यंत 400-500 पॉईंट मार्केटवरती राहील असा अंदाज बांधायला काय हरकत नाही। तर बघूया, FIIज आणि प्रो फार स्मार्ट गेम खेळत आहेत। रिटेलर त्यांच्या जाळ्यात अडकतोय आणि काहीतरी मोठं या ठिकाणी नक्कीच होणार आहे। डेटा पॉझिटिव्ह आहे आणि इंडिया वॉरचं जे आहे ते केवढं काय त्याचा फायदा तोटा आपल्याला काही होताना दिसत नाही आहे आणि ह्या पद्धतीचा डेटा आहे।
SGX निफ्टी पॉझिटिव्ह आहे, फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. अमेरिकन मार्केट निगेटिव्ह ओपन झालं होतं, पण पुन्हा ते थोडंसं न्यूट्रल टू पॉझिटिव्ह येत चाललं आहे. तर अशा पद्धतीचा हा डेटा आहे मित्रांनो. हे डिकोडिंग फार इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळी मार्केटमध्ये काम करतो त्यावेळी आपल्याला या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात की आपली डायरेक्शन काय. तर डायरेक्शन जर क्लिअर असेल आणि FIsनी नक्की काय केले, प्रोने काय केले. आता स्ट्रॅटेजी तर आपण भरपूर ऐकतो की स्ट्रॅडल काय, स्ट्रँगल काय आणि हे काय. तर ह्या ठिकाणी ज्या पोझिशन्स आहेत आपण सिम्पल साध्या स्ट्रॅटेजी बघू. 3 लेग 4 लेग स्ट्रॅटेजीपेक्षा 2 लेग स्ट्रॅटेजीमध्ये म्हणाल तर त्यांनी पुट बुल स्प्रेड बनवलेला आहे. म्हणजे पुट ATM पुट शॉर्ट केलेत आणि आउट ऑफ दी मनी पुट बाय केलेले आहेत. तर ह्यांची बेस्ट पॉसिबल मुवमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तसंच FIsनी पण तशाच पद्धतीचा गेम केलेला आहे. कॉल पण शॉर्ट करून ठेवलेले आहेत, पण ते कुठल्या असतील याची कल्पना आपल्याला आत्ताच देणं थोडंसं हार्ड आहे, कारण तेवढेच कॉल लॉंग केलेले आहेत. म्हणजे यांचं जरी एक अंदाज लावायचा म्हटला की यांनी नक्की काय केलं असेल, FIsने काय केलं असेल, तर FIsने सुद्धा स्प्रेड बनवले असतील. ते स्प्रेड असतील पुट शॉर्टचे आणि त्यानंतरून कॉल शॉर्टचे. तर कॉल शॉर्टवाला जो आहे त्याला तेवढेच क्वांटिटी ऑलमोस्ट लॉंग कॉल त्या ठिकाणी आहेत, कारण कालच्या काही पोझिशन्स होत्या त्याच्यामध्ये 12% वाढ झाली आणि नेट टू नेट 6,88,000च्या पॉझिटिव्ह आणि 6,91,000ची निगेटिव्ह, म्हणजे शॉर्ट कॉल्स या ठिकाणी ॲड झालेले. त्यांनी ऑलमोस्ट कॉल आणि पुट दोन्ही सेम शॉर्ट केले, पण आधीचे काही पोझिशन हे घेता हळूच थोडंसं पॉझिटिव्ह साईडला सरकल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. मे बी हा टॉप पण असू शकतो, पण प्रोची पोझिशन लक्षात घेता हा टॉप बनणं थोडंसं अवघड आहे, कारण ते ॲग्रेसिव्ह लॉंग आहेत. तर बघूया आपण एक्सपायरीपर्यंत काय होतं, काय गेम फिरवतात, रिटेलरला कशा पद्धतीने गंडावतात, ते बघणं फार इम्पॉर्टंट असतं. आय होप मित्रांनो, माझी एक तक्रार आहे, व्हिडिओ तर तुम्ही पाहताय पण तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं आहे. तर हे अपडेट्स तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि लोकांना शेअर करणं त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला डायरेक्शन कळाली तर पैसे 200% बनणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या डेटाचं डिकोडिंग केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.